गुड मॉर्निंग. शिवदास ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. काल मी तुम्हाला दाखवलं होतं ना, मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते आणि ते मी बारीक करून रात्रीच ठेवलेले होते. ते पीठ फुगलेलं आहे छान. आणि आता हे माझं सकाळचं काम चालू. पहिला भांडी पडलेली होती ती घासून आता किचन कट्ट्यावर ठेवलेली होती. ते पहिलं आवरायचं काम काल रात्रीच घासलेली होती ती भांडी. ती सकाळी आवरायचं काम चालू असतं. पहिला म्हणलं ते भांडी आवरता हे काय इकडे इडली पण लावूया. आणि ते आता इडलीच्या पिठामध्ये मीठ घालायचं होतं. काय भांडी पहिला आवरते. कट्ट्यावर पसारा असले ना की सुचत नाही काही काम. म्हणलं पहिला चला भांडी आवरून घेऊ. काम तर काय सकाळपासून चालूच राहतं. त्या हाताला काय दम नसतो. एकीकडे यांचा चहा पण गरम करून देते मी. त्यांनी चहा मागितला, थोडा वाढवला. म्हणलं आता मला पण थोडा घ्यावा चहा. आता झालं, थोडीच भांडी राहिलीत ते आवरून टाकते. म्हणजे जागीच भांड्याचं रॅक तिथं ठेवता येईल जागच्या जागीच. अशा प्रकारे माझी सकाळची कामं चालली आहेत. पहिले आता हे 2-3 भांडी आवरली की मग एका साईडला हे इडलीचं पण भांडं मी त्यात पाणी टाकून गरम करायला ठेवले. आता इडल्या लावावेत म्हणून यांना चहा देते. चहाचं कप भांड्याचं राख मी जागी ठेवलं आहे. सारखी लाईट जाती म्हणून म्हणलं आता पहिला चटणी करून घ्यावी इडलीसाठी. म्हणून ते आता तयारी पण करते त्याची मी. एकीकडे खोबरं घेतलेलं आहे ना, खोबरं बारीक करून घेते. आता त्याच्या चकत्या करून घेते खोबऱ्याच्या. आता काय उन्हाळा असल्यामुळे काय होतं, लाईट जाते सारखी. कधी जाईल काही सांगता येत नाही लाईट. आणि जर गेली सकाळी लाईट तर मग ते चटणी राहूनच जाईल ना. तर ह्यांचे डबे पण बाजूला ठेवते. त्या डब्यासाठी मी परात पण घेतली. म्हणलं आता कणिक तिंबावी. पण त्या 2दा-3दा म्हणलं त्यांना विचारलं मी की नेणार आहे का डबा, नेणार आहे का. पुन्हा म्हणले नाही, म्हणले ते की मी दुपारीच येईन खायला. आता एवढी इडली खाल्ल्यानंतर भूक लागेल की नाही बघू. आता इडली लावते, हलवून घेते चांगलं. इडली लावताना त्या प्लेटला ना तेल लावून घेते. आता मी तेल घेते. आता मी इडलीसाठी त्या प्लेटला ना इडलीच्या तेल लावून घेते. म्हणजे पद्धतशीर इडल्या व्यवस्थित निघतील त्या. 4 इडल्यांचं भांडं आहे ना, त्यामुळे 3 प्लेट आहेत. 3ही प्लेटला तेल लावून घेते. आता हे त्याच्यामध्ये मी आता पीठ टाकते. आज इडली चटणी करूया म्हटलं सकाळी नाश्त्याला. शनिवार आहे ना आज. म्हटलं मुलीला पण द्यावे, लेक पण जवळच राहते ना, तिला पण द्यावं थोडा नाश्ता. हे काय इडली चटणी केली. आता हे काय शेवटची प्लेट.
इडलीचं एकीकडे लावले ना, मग चटणी करते आता. भांड्यामध्ये पाणी होतं ते टाकलं आता. माझं ते मिक्सर जरा ना खराबच झालेलं आहे पहिलं, म्हणजे मिक्सरचं भांडं खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मी बघूया ते मिक्सरमध्ये होती का नाही, भांड्यामध्ये चटणी होती का नाही, नाहीतर मग मला ते दुसरं मिक्सर काढावं लागणार आहे. आता पहिला कट्टा जरा ना साफ करून घेते, किचन कट्टा थोडासा, मग काही तर सुचेल मला ते. आता इडली तर लावलेली आहे मी. इडलीचा एक घाणा काढूया म्हणलं पहिला. आता इकडे चटणीसाठी मी तयारी करते. हे काय खोबरं, मला त्याचं चाकून एक खोबरं हे करता येत नाही, त्याचे तुकडे करावे म्हटलं ते चाकून नाही जमत. आता मी विळीच घेईन, विळीने बारीक त्याचे तुकडे करता येईल मला, मग बारीक बारीक असे काप. पहिला म्हणलं किचन कट्ट्यावरचं सगळं साफसफाई करू थोडी. काय मिक्सरचं भांडं घेतलं. आता ते जुनं मिक्सर आहे, ते भांडं थोडंसं क्रॅक झालेलं आहे खालच्या बाजूस. आता बघू, त्यात चटणी जमली तर बरं आहे, नाहीतर मग दुसरं मला मिक्सर घ्यावं लागणार आहे. काही खोबऱ्याचे बारीक बारीक काप करते आता मी. मधनंच ह्यांचे काय काय विचारणं चालू होतं मिस्टरांचं. खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, आता त्याच्यामध्ये टाकते मिक्सरमध्ये. काय मधनंच मला काय काय विचारणं चालू होतं आणि मला नारद मुनी म्हणायचे, मधनंच म्हणायचे नारद मुनी इकडे मला चहा दे. का तर एवढं गरम होत होतं ना, सगळे केसवरती बांधल्याशिवाय पर्यायच नाही आहे. मिक्सरमध्ये अगदी खोबऱ्याचे बारीक काप करावे लागतात, पातळ असे, नाही तर ते मिक्सर बारीक होणारच नाही चटणी. खोबरं झालं आता माझं बारीक चक्क्या करून. त्याच्यामध्ये आता मी डाळे घातले थोडे, म्हणजे एकजीव होतं आणि चटणी पण छान होती. मीठ घालते थोडं, साखर थोडीशी घालते त्याच्यामध्ये, चवीपुरती साखरेशिवाय चव येतच नाही आहे. आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर, आणि थोडीशी हिरवी मिरची. आमच्यात तर तिखट चालत नाही आहे, त्याच्यामुळे हिरवी मिरची अगदी नाही घातली तरी चालतं आमच्याकडे. अगदी तुकडा नावापुरता हिरवी मिरची घालायला लागते. कोथिंबीर आता मी थोडी बारीक निवडून घेते थोडीशी आणि धुवून टाकते त्याच्यामध्ये. आता मिक्सर चालू करून बघते.
आता मला तर मिक्सरचं ते भांडं आणायचंच आहे. या भांड्यामध्ये मी करते खरं, पण ते काही जमत नाही. आता दुसरं मिक्सर काढते. पाणी घालून बघते याच्यामध्ये चटणी कशी होती का काय. पाणी घालते थोडं. नाही, मी यांना म्हटलं तर नाही, मला दुसरं मिक्सर आणून द्या. बरं एक आहे, दुसरं मिक्सर घेतली मी आता. कारण का ते भांडं जरा हेच झालेलं, मी तुम्हाला म्हटलं नाही का, ते भांडं झाले खराब. त्याच्यामुळे आता हे जुनं मिक्सर काढलं पुन्हा. जुनं मिक्सरमधून आता मी चटणी करते आता. मग हे सगळं कसं सगळीकडे उडालं ते. हे जुन्या मिक्सरमधून ही चटणी काढली मी आता. इडलीचा पहिला घाणा झालेला. आता पुन्हा कट्टा साफ करा. किचन कट्टा पुन्हा साफ करावा लागतो हे मिक्सरमुळे सगळं. आता 2-4 भांडी पडली, ती घासून घेते. पाणी आहे तोपर्यंत. सकाळी 7ला पाणी येतं, 9:30-10पर्यंत असतं. तोपर्यंत 4 भांडी पडले, ते घासून घ्यावी. तोपर्यंत इकडे इडलीचा दुसरा घणा लावलेला आहे. हाताची भांडी घासली म्हणजे मग कसं भांडी जास्त पडत नाहीत. झाली काय मिक्सरने 2-4च भांडी होती, नंतर पडतील मग. चहाचं भांडं हे. झाली भांडी. दोन चारच भांडी. झालं तर पाणी जाईलच आता. पाणी किती 9:15 झालेले आहेत. 9:30पर्यंत असतं कधी पाणी, कधी 9लाच जातं. हे काय 9:15 झाले. अजून सासूबाईंना पण नाश्ता द्यायचा आहे. झालीच भांडी तर काय सतत पडतातच. एकीकडे वॉशिंग मशीन पण चालू आहे, कपडे धुण्याचं काम. अशा प्रकारे माझे भांडी घासणं झालेली आहे. आता थोडं पाणी तिथं निथळते. पाणी पडलेलं असं भांड्याचं ना, थोडं ह्याच्याने बाजूला करते. आता इडल्या काढतात. झालं तिसरा घाणा इडलीचा हा. आता सासूबाईंना द्यायचे. 9:15 झालेत घड्याळामध्ये. आता सासूबाईंना पण देते. काय सासूबाईंना नाश्ता देते इडली चटणीचा. आणि आता
सासूबाई विचारतात काय, इडली चटणी केली म्हणलं नाश्त्याला. आता माझ्या लेकीला पण डबा भरून घेऊन चालली आहे. आता भेटूया पुढील व्लॉग्समध्ये. या इडली खायला.